बाबू किलो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी तुम जो शहीद हुए हैं कोई सिख कोई जाट मराठा कोई मद्रासी कोई गुरखा कोई मद्रासी आपल्या घरी आहेत ते पण यार
आणि आपण जवळ कार्यक्रम समाप्त होऊया. विसर्जन करण्याच्या व्यवस्था विश्राम. हार्दिक शुभेच्छा. आपला देश 15 ऑगस्ट 1947 स्वतंत्र झाला आणि पारतंत्र्यामध्ये आपल्या जनतेचे जे हाल होते आणि ते आपण आता स्वतंत्र झाल्यामुळं कोणतेही प्रॉब्लेम आपल्याला राहिले नाही. तरी सर्व माझ्या पोलीस बांधवांना, सर्व जनतेला माझी एक विनंती आहे की आपला देश असाच स्वतंत्र आणि समृद्ध राहो, यासाठी आपण नेहमी तत्पर आणि प्रयत्नशील राहू. धन्यवाद. की ओर से सामूहिक गीत जय जय भारत जननी जय हो प्रस्तुत. सुंदर सामूहिक गीत के पश्चात आइए आदरणीय अतिथि महोदय का गीत और संगीत के साथ विद्यालय परिवार में स्वागत करते हैं जवाहरलाल दड़ा इंग्लिश मीडियम के छात्र प्रस्तुत करेंगे आदरणीय अतिथि महोदय के स्वागत में स्वागत गीत. चलिए आपको आदेश दे रहा हूं, एक साथ बैठेंगे, बैठ जाओ.
स्वागत करेंगे। मैं निवेदन करूंगा एंग्लो हिंदी हाई स्कूल की प्राचार्य सुश्री जैन मैडम, जवाहरलाल दड़ा इंग्लिश मीडियम की प्राचार्य सुश्री मिनी थॉमस मैडम और हिंदी प्राथमिक पाठशाला की मुख्य अध्यापिकाओं के साथ आदरणीय ब्राह्मण जी का स्वागत कीजिए। प्यारे बच्चों, तीनों विद्यालय की ओर से जोरदार तालियों के साथ शर्मा जी का स्वागत, ओसवाल जी का स्वागत करें। प्यारे बच्चों, साथ में उपस्थित हैं आज के इस 71वें आजादी के पर्व के उपलक्ष्य में प्रस्तावना की जाएगी। तो सबसे पहले मैं निवेदन करूंगा एंग्लो हिंदी हाई स्कूल की माफी चाहूंगा जवाहरलाल दड़ा इंग्लिश मीडियम की प्राचार्य सुश्री मिनी थॉमस मैडम को यहाँ मैं आमंत्रित करूंगा आज के इस कार्यक्रम की प्रस्तावना करें। आदरणीय सुश्री मिनी थॉमस मैडम। Happy Independence Day to all of you. Welcome our school secretary Mr. Kirti Babu sir, director Mr. Devkishan Sharma ji, advocate Mr. Oswal ji, Hindi High School principal Anshul madam, HPM principal Aarti Maurya madam, and all the ex-principals of Hindi High School and all the dignitaries present on the dais, my dear parents, my dear children, and my dear teachers. This day, I just don't want to speak too much. I can see that the weather is not supporting to you all people. I'll wind up very shortly there. It's a day that reminds us of the countless sacrifice made by our forefathers, the brave men and women. Let us take a moment to reflect on the true meaning of independence and the responsibilities that come with it. The fight for freedom did end with the raising of our flag. It continues when we work towards the eradicating poverty, ensuring education for all, promoting social harmony and safeguarding the rights of every citizen there. On this Independence Day, let us renew our commitment to the values that our nation was built upon. Let us pledge to work together hand in hand to overcome the challenges before us and to make our country a better place for future generations. Our freedom are the greatest treasure. It's our collective responsibility to protect and cherish it. In closing, I would like to extend my heartiest gratitude to all those who continue to serve our nation with dedication, the honor the members of our armed forces, our healthcare workers, our educators, every citizen who contributes to the growth and prosperity of our nation. May our country continue to thrive in peace and prosperity. Let us stand united as one people to uphold the ideals of freedom, justice and equality. Together we can achieve success there. Happy Independence Day to all of you. Thank you very much. पूरे विद्यालय परिवार की ओर से बहुत ढेर सारी शुभकामनाएं। मंचासीन आज के कार्यक्रम की अध्यक्षता कर रहे हैं हिंदी प्रसारक मंडल बेरार के सम्मानीय सचिव महोदय श्री कीर्ति बाबू गांधी, देवकिशन जी शर्मा एवं ओसवाल जी। मंचासीन जवाहरलाल दड़ा इंग्लिश मीडियम स्कूल की प्राचार्य थॉमस मैडम, हिंदी प्राथमिक पाठशाला की मुख्याध्यापिका मौर्य मैडम, यहाँ उपस्थित हमारे परिवार के सभी सम्मानीय सदस्यगण, पूर्व प्राचार्य, पूर्व पर्यवेक्षक एवं सभी सम्मानीय पूर्व शिक्षक एवं यहाँ उपस्थित तीनों भी विद्यालय के सभी टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, सम्मानीय पालकगण, तीनों भी विद्यालय के प्रिय विद्यार्थियों। यह आजादी का पर्व हम सभी के लिए एक सम्मान का दिन होता है, क्योंकि आज हम जिस कैंपस में, जिस परिसर में यह आजादी का पर्व मना रहे हैं, यह कैंपस इन सभी घटनाओं का साक्षी रहा है। 90 वर्ष पूरे हो चुके हैं हमारे इस विद्यालय को प्रारंभ हुए, और आजादी के जो दीवाने थे उनकी ललकारों को, उनकी
द्वारा किए गए विविध कार्यों को, चाहे फिर वो हमारे प्रिय बाबूजी जवाहरलाल जी दर्डा हो, प्राण जीवन जी जानी हो, या उनके जैसे आजादी के मतवाले और मस्ताने हो, उन सभी का आस्वाद इस परिसर ने लिया है। और उसके पश्चात जब पहली बार मातृभूमि ने सांस ली थी, कई वर्षों की बेड़ियों से जकड़न के बाद जब मुक्त हुआ था, तो हमारा यही परिसर है जिसने उस खुशबू को भी महसूस किया था, जो खुशबू हर बार 15 अगस्त के दिन सुबह सुबह 7 बजे जब हमारा झंडा फहरता है तो हम सभी वो गर्व जो अनुभव करते हैं। हमारे सम्मानीय अध्यक्ष महोदय श्री विजय बाबूजी दर्डा एवं सचिव महोदय श्री कीर्ति बाबूजी गांधी, इनकी प्रेरणा से हम सभी ने सदैव कोशिश की है कि विद्यार्थियों को स्वच्छता से लेकर जितने भी नैतिक मूल्य हैं उनकी शिक्षा अपनी ओर से दे सकें। थोड़ी बहुत कमियां यदि रहती हैं तो उन्हें पूर्ण करने की कोशिश पूरे शिक्षक एवं शिक्षकेतर कर्मचारियों की लगन और मेहनत से उन कमियों को दूर करने का प्रयास हम सभी कर रहे हैं। इसी कड़ी में आप सभी को बताते हुए प्रसन्नता हो रही है कि विद्यालय ने इस वर्ष भी HSC और SSC दोनों में भी बहुत अच्छा परीक्षा परिणाम दिया है। HSC में हमारे विद्यालय से दीपलक्ष्मी ठाकरे वह डिस्ट्रिक्ट टॉपर रही है। इसी के साथ पिछले वर्ष शासन द्वारा मुख्यमंत्री माझी शाला सुंदर शाला ऐसा उपक्रम चलाया गया था, और उसमें मुझे बताते हुए आप सभी को बहुत प्रसन्नता हो रही है कि इस प्रतियोगिता में तालुका स्तर पर हमारे विद्यालय को द्वितीय स्थान प्राप्त हुआ है। और द्वितीय स्थान प्राप्त करने के पश्चात हमें 2 लाख रुपए की नगद राशि शासन द्वारा प्राप्त हुई है, जिसका उपयोग विद्यालय एवं विद्यार्थियों के डेवलपमेंट के लिए किया जाएगा। इसी के साथ मैं आज अपने पूरे विद्यालय परिवार की ओर से यहाँ उपस्थित सभी पालक वर्ग का हृदय से धन्यवाद भी करना चाहूंगी। आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे हे संपूर्ण परिसराचं निरीक्षण करणार आहे। अवघ्या काही क्षणातच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। पाहुण्यांचं आगमन होत आहे। अधीक्षक यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। ते ध्वजारोहणाकरिता प्लाटून पायलट पुरतं करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे। एक साथ राष्ट्रगीत सुरक्षा।
माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र. कोयल भद्रा गोदावरी, देवा वरदा कृष्ण कोयल भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी. जय श्रीमान श्रीमान स्वतंत्रता दिवस परेड पथ संचालन करने की अनुमति चाहता हूँ श्रीमान. जय श्रीमान. 3 में धने चिलगा गाइने पुट ब्रेड बाइसेप टचा. अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये अहोरात्र ते आपली सुरक्षा करतात असे सुरक्षा बलतर्फे पूर्ण सेवा करू शकतो असे सुरक्षा कर्मी यांचे आभार मानले तेवढे कमीच आहे. अत्यंत असा सुंदर अशा पथसंचलन इथं सुरू आहे. संस्था प्रमुखांना ते मानवंदना देत आहेत. आपल्याला शुभेच्छा पर 2 शब्द मार्गदर्शन करावं. लड़े जंग वीरों की तरह, जब खून खौला फौलाद हुआ, मरते. ज्या शूरवीरांनी हौतात्म्य पत्करलं, बलिदान दिलं, त्या सर्वांप्रती मानवंदना अर्पण करून आजच्या या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाकरिता इथे उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक, कर्मचारीवृंद, इतर कर्मचारी, सुरक्षा रक्षक या सर्वांना या महाविद्यालय व रुग्णालयाचा अधीक्षक या नात्याने मी हार्दिक शुभेच्छा प्रदान करतो. मित्रांनो, एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे हा कार्यक्रम दरवर्षी अधीक्षक कार्यालयामार्फत राबविला जातो आणि त्याकरिता मदत करणारे जे लोक आहेत त्यापैकी 2 जण यावर्षी निवृत्त झाले, ते म्हणजे रामनाथजी अहिर आणि ओमप्रकाश गुरनुले. निवृत्त झाले तरी देखील ते आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून इथे उपस्थित झाले. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि असंच तुम्ही या कार्यक्रमाकरता येत चला जोवर जमतो तोवर, कारण की हा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे, हा शासनाचा कार्यक्रम आहे, हा आपला कार्यक्रम आहे आणि तुमच्याच्याने होत असेल. कारण की रामनाथजी अहिर गेले कित्येक वर्ष मनोजसोबत झेंडा आणि ही दोरी सांभाळून ठेवतात आणि झेंडा ध्वजारोहण करण्याकरता त्या दोघांचा खूप हातभार लागतो. त्या दोघांनाही सोबतच ओमप्रकाश गुरनुले यांना पुनश्च एक बार मी अभिनंदन करतो. शेवटी एवढंच म्हणेल की घर बनाया है जमी पर, घर बनाया है जमी पर रहते जन्नत में है. घर बनाया है जमी पर रहते जन्नत में है. खुशनसीब है हम कि हम भारत में रहते हैं, हम भारत में रहते हैं. जय हिंद. निवासी डॉक्टर, परिचारिका, सुरक्षा रक्षक तसेच उपस्थित सर्व रुग्ण आणि माझ्या प्रिय बांधवांनो, आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना मला गर्वाने हे सांगावंसं वाटते की आपलं महाविद्यालय उत्तरोत्तर प्रगतीपथावर आहे. आपल्याकडे आधी 50 क्षमतेचे विद्यार्थी प्रवेशित होते, आता 150 नंतर 100 झाले, आता 200ची क्षमता आहे आणि आपल्याकडे स्टाफ 50च्याच प्रमाणे मंजूर आहे. आणि तेवढ्या तोडक्या स्टाफ असूनही आपण सर्वांना योग्य ते उपचार देत आहे. सर्व आपल्या इमर्जन्सी सर्व्हिसेस, आपले निवासी डॉक्टर, वरिष्ठ आवासी तसेच सर्व विभागाचे पथक प्रमुख आपले काम एकदम व्यवस्थित पार पाडत आहेत. आणि मी अजून एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आपल्या हे कॅम्पसचा जे विस्तार आहे 127 एकरमध्ये असून सुद्धा आपला सर्व परिसर एकदम व्यवस्थित आहे. सुरक्षा रक्षक प्रत्येक पॉईंटवर त्यांची सेवा देतात.
आता यात आपल्या अजून फेज 3 इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊन आपल्याकडे हस्तांतरित झालेले आहे. नंतर IRCU आमच्या चेस डिपार्टमेंटचं IRCUचं रिनोव्हेशन प्रगतीपथावर आहे. आता एखाद्या महिन्यात ती बिल्डिंग हँडओव्हर होऊन जाईल. आणि तसंच आता आपले OPD आणि IPDचे काही वार्ड्स आपण रिनोव्हेशनसाठी घेतलेले आहेत. OPD पण मॉड्युलर OPDचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे, प्रमा आलेली आहे. काही गोष्टीत औषधीचा तुटवडा निर्माण झाला होता, पण त्याच्यावर सुद्धा पण आपल्याला DPDCतून 1.25 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. ते लवकरच आपल्याला 1.25 करोड हां तर यासाठी आपण प्रशासन म्हणून आपल्या रुग्णालयाचे सर्व योग्य तो यात फॉलोअप घेत आहे. शेवटी मी स्वातंत्र्य प्राप्तकरिता ज्या शूरवीरांनी हुतात्म्य पत्करले त्या सर्वांना मानाचा मुद्रात करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. वीरांना शहीदांचे योगदान आपण कधीही विसरता येणार नाहीत. त्यांच्या या अनमोल योगदानाबद्दल
कार्यक्रम संपन्न होगा। गणू विसर्जन करने की अनुमति चाहता हूँ। शुभेच्छा। छोट्याशा अभिनंदनाच्या कार्यक्रमाकडे वळूया। भारताच्या माननीय राष्ट्रपती यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी नंबर 1 शौर्य पदक, नंबर 2 उल्लेखनीय सेवेचे पदक, नंबर 3 गुणवत्तापूर्वक सेवेचे पदक यापैकी जवळपास महाराष्ट्रातील 39 अधिकारी व अंमलदारांना पदके जाहीर झालेले आहे। त्यापैकी आपल्या यवतमाळ पोलीस दलाचे एकमेव श्री प्रकाश मोतीराम देशमुख, पोलीस उपनिरीक्षक यवतमाळ यांना गुणवत्तापूर्वक सेवेबद्दल खूप शुभेच्छा सर। थँक्यू सगळ्यांना शुभेच्छा। थँक्यू सो मच। थँक्यू। ठीक आहे, नाश्ता करून घ्या तुम्ही। माझ्या कालूमध्ये पनिशमेंट दिला नाही पाहिजे त्या पद्धतीने केला पाहिजे। ते मोठा मला मिळाला नाही पाहिजे। मी जनरली पोलिसच्याबद्दल खूप हे करतो की आणि कोणाला अननेसेसरी तकलीफ नाही दिला पाहिजे। मग माझ्या मत असा असतात तर कोणीतरी असा गैरवर्तन केलेलं आहे की मला ऑप्शन नाही आहे दिला पाहिजे। मग असा सिच्युएशन आपल्याला समजतो सगळ्यांना। स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम। भारतीय स्वातंत्र्याचा 77वा वर्धापन दिन अर्थातच तमाम उपस्थित बंधू भगिनींचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्या वीरांच्या जीवन कार्याला नमन करण्याचा हा दिवस। सन्माननीय पालकमंत्री महोदय संजय भाऊ राठोड, मंत्री मृद व जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांचं आगमन झालेलं आहे। त्यांची शुभेच्छा ध्वजारोहणाचा समारंभ पार करणार। प्लाटून कमांडर सन्मान्य पोलीस उपनिरीक्षक ASI गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वात पोलीस बँड पथक राज्यगीत आणि राष्ट्रगीत या ठिकाणी वाजवल्या जाणार आहे।
तसेच बीडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा. यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकार या महत्त्वपूर्ण अशा घटनेचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय डॉक्टर पंकजी आशिया, जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सन्माननीय मंदारजी पत्की, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्माननीय कुमारजी चिंता, सहाय्यक जिल्हाधिकारी सन्माननीय तिवारी मॅडम, वन विभागाचे DCF सन्माननीय वाय भासेजी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार आणि सर्व नागरिकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात यवतमाळ जिल्ह्याचे मोठे योगदान दिले आहे. अनेक देशभक्तांनी या लढ्यात स्वतःला झोकून दिले होते. या सर्व शूरवीरांना, शहीदांना देखील मी या प्रसंगी नमन करतो. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक वर्ष चालला. काहींनी शांततेच्या मार्गाने तर काहींनी क्रांतिकारांनी आक्रमक भूमिका स्वीकारत स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या लढ्यात असंख्य वीरांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. आज जे स्वातंत्र्य आपण अनुभवतो आहे ते त्यांच्या बलिदानाने प्राप्त झाले आहे, याची जाणीव आपल्या सर्वांना आहे. स्वातंत्र्यानंतर देशाची जशी प्रगती होत गेली तसा महाराष्ट्र देखील झपाट्याने विकासाच्या बाबतीत अग्रेसर होत गेला. समाजातील सर्वच घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासन सातत्यानं नवीन योजना राबवित आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांची समाजात, कुटुंबात भागीदारी वाढवण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. दरमहा 1500 रुपये या योजनेतून दिले जाणार आहे. योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करण्याच्या सूचना मी केल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 4,68,000 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 4,60,000 अर्ज लाभ वितरणासाठी शासनास पाठवण्यात आलेले आहेत. महिलांसह युवकांना देखील चांगले प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. प्रशिक्षणाची मागणी असलेल्या प्रत्येक युवकास या योजनेतून खाजगी, शासकीय, निमशासकीय संस्थेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना युवकांना 6 ते 10 हजारापर्यंत विद्या वेतन सुद्धा शासन देणार आहे. गृहिणींचा आर्थिक भार कमी करण्यासाठी वर्षातून 3 सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात तीर्थदर्शन करता यावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली. 60 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती तीर्थस्थळांना भेटी देऊ शकतील. तीर्थयात्रेचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री नावाची आणखी एक योजना शासनाने सुरू केली आहे. 65 वर्षावरील नागरिकांना वयोमानात परत खऱ्यानुसार येणारे अपंगत्व, अशक्तपणा
यावर उपाययोजना करण्यासाठी 3000 रुपयाचे अर्थसहाय्य या योजनेतून दिले जाणार आहे. शासनासाठी शेतकरी आणि शेती नेहमीच प्राधान्याचे क्षेत्र राहिलेले आहे. गेल्या वर्षी काही वर्षात शेतकऱ्यांना विविध संकटाला समोर जावे लागत आहे. अशा वेळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना शासनाने नुकतीच सुरू केली. त्यामुळे कृषी पंपाचा वीज बिलावर होणाऱ्या खर्चापासून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 7.5 HP पर्यंत कृषी शेती पंपांचा मजूर भार असलेल्या सर्व कृषी पंप धारकांना शेतकरी योजनेचा लाभासाठी पात्र या ठिकाणी राहणार आहे. शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना राबविते. या योजनेअंतर्गत जिल्ह्याला 544 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 127 प्रकल्पांना अनुदान देखील वितरित करण्यात आलेले आहे. तुती, फळबाग आणि बांबू लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून या लागवडीस आपण प्रोत्साहन देतो आहे. यावर्षी 2000 एकर तुती लागवडीचा कार्यक्रम आपण हाती घेतला. आतापर्यंत 1000 शेतकऱ्यांनी नोंदणी देखील झाली. 34,000 हेक्टरवर बांबू तर 4,725 हेक्टरवर फळबाग लागवड केली जात आहे. समाजातील विविध घटकांच्या लाभासाठी शासन अनेक प्रकारच्या योजना राबविते. या योजनांना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. शासनाचा योजना दूत घरोघरी जाऊन योजना समजावून सांगणार आहे. यासाठी योजना दूत नावाचा कार्यक्रम सुरू होत आहे. यामुळे जिल्ह्यात विविध योजनेच्या लाभार्थींची संख्या वाढण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या पिकाला संरक्षण पुरवणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न केला. त्यामुळे यावर्षी देखील 3,47,000 शेतकऱ्यांची योजनेत सहभाग घेतला. या शेतकऱ्यांचे 6,66,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीयकृत सहकारी व खाजगी बँकांच्या माध्यमातून 1,46,000 शेतकऱ्यांना 1,557 कोटी रुपयाचे पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन पिकाच्या किमतीत घसरण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच प्रति हेक्टर 5,000 याप्रमाणे 2 हेक्टरपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शासनाची नेहमीच मदतीची भूमिका राहिली आहे. जिल्ह्यात एप्रिल 2023 पासून आतापर्यंत 3,73,000 शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. या सर्व नुकसानग्रस्तांना 263 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. या नुकसानग्रस्तांना देखील लवकर वाढीव दराने मदत वाटप केली जाणार आहे. इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गासाठी राज्य शासनाने स्वतंत्रपणे मोदी आवास घरकुल योजना सुरू केली. या योजनेतून आता विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. या योजनेतून 29,999 घरे जिल्ह्यामध्ये बांधली जात आहे. वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांना पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खनिज विकास निधीतून 21,000 शेतकऱ्यांना सोलर फेन्सिंग साहित्य वाटप करण्यात येत आहे. खनिज विकास निधीतून जिल्ह्यातील 63 शाळा आपण मॉडेल स्कूल तर 15 प्राथमिक आरोग्य केंद्र मॉडेल केंद्र बनवतो आहे. जिल्ह्यातील 4 उपजिल्हा रुग्णालय व 1 ग्रामीण रुग्णालय देखील मॉडेल रुग्णालय करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत सोयी सुविधा असलेले 4 अडुलर ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आले आहेत. महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत पूर्णत्वास आली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची 288 बेड असलेली फेज 3 बिल्डिंग पूर्ण झाली असून रुग्णसेवेत दाखल झालेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या धर्तीवर केंद्र शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते. या योजनेतून 5 लाखापर्यंतचे उपचार विनामूल्य केले जातात. जिल्ह्यात 6,81,000 लाभार्थ्यांनी योजनेचे गोल्डन कार्ड काढलेले आहेत. योजनेच्या लाभासाठी सर्वच पात्र लाभार्थ्यांची कार्ड काढणे आवश्यक आहे.
बांधकाम मंडळाच्या वतीने कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. या कल्याणकारी योजनेअंतर्गत यावर्षी 11,794 कामगारांना 12,85,00,000 रुपयाच्या लाभाचे वितरण करण्यात आलेले आहे. 15,550 कामगारांना सुरक्षा व अत्यावश्यक संच तर 32,442 कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचाचे वितरण करण्यात आलेले आहे. गरीब घरातील मुलांना देखील शिक्षण घेता आले पाहिजे यासाठी शिक्षण हक्क कायदा करण्यात आला. जिल्ह्यात या कायद्याअंतर्गत 1,240 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात आला आहे. अजून 548 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना उद्योजक बनवण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला जातो. या योजनेतून गेल्या वर्षी जिल्ह्यात 628 उद्योजकांचे प्रस्ताव आपण मंजूर केले. यावर्षी 800 युवकांना उद्योजक बनवण्याचे उद्दिष्ट आपण ठेवलेले आहे. आदिम जमातीच्या विकासासाठी प्रधानमंत्री जनमन योजना केंद्र शासनाने सुरू केली. जिल्ह्यात कोलाम या आदिम जमातीच्या नागरिकांना या योजनेअंतर्गत विविध विकास योजनांचा लाभ दिला जात आहे. या ठिकाणी उपस्थित सर्वांना पुन्हा मी भारतीय स्वातंत्र्याच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.